नमस्कार. आज आली होती मला 1 किलो भाजणीच्या चकलीची ऑर्डर. चकलीचा तुम्ही आवाज ऐकू शकता. छान कुरकुरीत खुसखुशीत काटेदार ही चकली तयार झाली आहे. अजिबात तेलकट होत नाही. बनवायला एकदम सोपे आहे आणि संपेपर्यंत आहे अशी छान कुरकुरीत राहते. तुम्हाला सुद्धा जर भाजणीची चकली माझ्याकडून ऑर्डर करायची असेल तर व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवर मी माझा नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी घेतली आहे. पीठ या ठिकाणी मी एकदम बारीक दळून आणलेलं आहे. जास्त जाडसर किंवा भरडसर असं हे पीठ ठेवायचं नाही. आता या ठिकाणी ही जी चकलीची भाजणी आहे ना, ती मी वाटीने मोजून घेणार आहे. कारण भाजणीची चकली बनवताना जेव्हा आपण ते पीठ मळून घेतो ना, त्यामध्ये वापरलं जाणारं गरम पाणी त्याचं प्रमाणसुद्धा अचूक हवं, म्हणजे तुमचं पीठ अगदी व्यवस्थित मळलं जातं, चकली पाडताना तुटत नाही आणि छान काटेदार कुरकुरीत तयार होते. तर त्यासाठी इथे मी आपण रेग्युलर आमटीसाठी जी घरामध्ये म्हणजे किचनमध्ये वाटी वापरतो ना, ती घेतली आहे. आता या वाटीने मोजून इथे मी जेवढं भाजणीचं पीठ आहे ते मोजून घेणार आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला परत सांगते, जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 1 किलो हे भाजणीचं पीठ आहे. आता वाटीच्या प्रमाणाने आपण मोजून पाहूया. तर इथे हे पीठ वाटीमध्ये भरताना सुद्धा तुम्ही पाहू शकता, मी हाताने दाबून भरत नाहीये, अगदी अलवार हे पीठ वाटीमध्ये मी भरून घेतलं आहे. तुम्ही सुद्धा जेव्हा वाटीने हे पीठ मोजून घ्याल ना, तेव्हा हाताने हे पीठ दाबून न भरता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने अगदी अलवार असं भरून घ्या. तर इथे पहा, सुरुवातीपासून आत्तापर्यंत 4थी वाटी हे पीठ आहे, म्हणजे 4 वाटी पीठ मोजून झालं आहे आणि आता ही शेवटची म्हणजे 5वी वाटी पीठ. तर बरोबर इथे 1 किलो वजनी प्रमाणामध्ये भाजणी आहे आणि जर वाटीने मोजून घ्याल तर 5 वाटी इतकी ही भाजणी आहे. आता इथे आपण भाजणीचं परफेक्ट प्रमाण तर वाटीने मोजून घेतलं. आता पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, तर इथे जेवढ्या प्रमाणामध्ये ही भाजणी आहे ना, त्याच्या अर्ध म्हणजे ज्या वाटीने ही भाजणी मोजून घेतली आहे त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर लक्षात ठेवा, 1 किलो भाजणी होती त्यासाठी अर्धा लिटर पाणी. तर इथे मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं आहे. आता ही दुसरी वाटी आणि त्यानंतर आणखी अर्धी वाटी असं 2.5 वाटी पाणी गरम करून घेणार आहोत. आता हे पाणी मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून देते आणि आपण पुढची तयारी करूया. आता पाणी गरम होतंय तोपर्यंत काय करायचं, यामध्ये राहिलेलं साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे. पण त्याआधी सुरुवातीला इथे मी पाव वाटी तेल घेतलं आहे. तेलसुद्धा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता तेलाचं प्रमाणसुद्धा लक्षात ठेवा, वाटीने मोजून घ्याल तर पाव वाटी आणि नाश्त्याच्या चमच्याने मोजून घ्याल तर 5 चमचे तेल या ठिकाणी घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण अजिबात कमी जास्त करू नका, आहे असंच अचूक ठेवा, म्हणजे तुम्ही बनवलेली चकली कुरकुरीत बनेल. तळून काढल्यानंतर थोड्या वेळात ती मऊ पडणार नाही आणि त्यामध्ये तेलसुद्धा शोषलं जाणार नाही. तर आता हे तेलसुद्धा मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवते. तोपर्यंत आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेऊयात. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, त्यानंतर इथे मी नाश्त्याच्या चमच्यानेच 5 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. ह्या मिरची पावडरचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. चकली जास्त तिखटही होत नाही आणि लाल मिरची पावडर घातली आहे त्यामुळे रंगसुद्धा छान येतो. त्यानंतर त्याच चमच्याने 3 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालायचे. 1 चमचा इथे मी ओवा घेतलाय, तो हातावरती घ्यायचा आणि चुरून यामध्ये घालायचा, म्हणजे त्याचा सुगंध आणि चव दोन्ही चकलीमध्ये छान उतरते. आणि 1.5 चमचा यामध्ये मीठ घालायचं, किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ घालू शकता, पण मी या ठिकाणी जे प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. आता हे सर्व साहित्य या भाजणीच्या पिठामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात. तर इथे पहा, सर्व साहित्य मी या भाजणीच्या पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. जे काही पावडर मसाले होते किंवा बाकीचं साहित्य होतं ते सुद्धा या भाजणीच्या पिठामध्ये छान एकजीव झाले. आता यामध्ये जे तेल आपण धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घेतलंय ना, ते तेल घालायचं आणि आता सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. जेव्हा हे तेल थंड होईल, हात लावल्यानंतर हाताला चटका बसणार नाही, हाताला सोसेल इतपत थंड झालं ना की हाताने मग एकसारखं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पण तोपर्यंत अशा पद्धतीने चमच्यानेच मिक्स करून घ्या.
तर इथे पहा, तेल घातल्यानंतर चमच्यानेच 1-2 ते 3 मिनटं हे पीठ मी मिक्स करून घेतलं आहे। आता तेल पूर्णपणे थंड झालं आहे, हाताला अजिबात चटका बसत नाहीये, म्हणजे हाताला सोसते इतपत हे थंड झाले। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताने चोळून जे आपण तेलाचं मोहन घातलंय ना, ते या भाजणीच्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तेलाचं मोहन भाजणीमध्ये एकसारखं मिक्स होणार नाही तोपर्यंत तुम्ही बनवलेली चकली काटेदार खुसखुशीत होणार नाही। त्यामुळे इथे पहा, छान एकसारखं हे तेलाचं मोहन मी यामध्ये मिक्स करून घेतलं। पीठ हातामध्ये घेतलं, अलगद हाताने जरी मूठ वळली ना तरी छान मूठ वळली जातीये। आता काय करायचं, आपण जे पाणी गरम करून घेतलंय ना, ते गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं। आता या ठिकाणी एकदम सर्व पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं। सुरुवातीला अशा पद्धतीने चमच्याने हे पीठ मिक्स करून घ्यायचं। पाणी गरम आहे त्यामुळे हाताने अजिबात मिक्स करायचं नाही। त्यासोबतच जेव्हा आपण पाणी गरम करून घेतो ना, तेव्हा आणखी एक टिप तुम्हाला मी सांगते, पाणी उकळायचं नाही, फक्त पाण्यावर हलकेसे बुडबुडे यायला लागले ना की गॅस बंद करायचा, म्हणजे एवढ्याच टेम्परेचरपर्यंत हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्त खळखळून उकळवून घ्यायचं नाही। तर इथे पहा, सुरुवातीला मी थोडंसं पाणी घातलं, पाणी घातल्यानंतर सर्व पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं। आता या स्टेपला राहिलेलं सर्वच पाणी मी यामध्ये घालणार आहे। फक्त एक 5 ते 6 चमचे पाणी आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे, का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर आता राहिलेलं सर्व पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपण या पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात। तर इथे पहा, सर्व पीठ मी या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। पाण्याचं जे प्रमाण आपण या ठिकाणी घेतलं आहे ते एकदम परफेक्ट आहे। आता काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गरम पाण्यामध्ये हे भाजणीचं पीठ एक 10 ते 15 मिनिटं छान असं मुरू द्यायचं। तर इथे पहा, एक 15-20 मिनिटं झाले आहेत, पीठसुद्धा अगदी छान मुरले आणि आता हाताला चटका बसणार नाही, हाताला सोसेल इतपत थंडसुद्धा झाले। आता हे पीठ आपण खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि या पिठाचे ना आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या भाजणीच्या पिठाचे असे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि परातीमध्ये काढायचे। तर इथे पहा, भाजणीच्या सर्व पिठाचे मी असे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतले आहेत आणि परातीमध्ये काढून घेतले आहेत। आता काय करायचे, हे जे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचे। इथे मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा गरम केलेलं पाणी आपण भाजणीच्या पिठामध्ये घालत होतो ना, तेव्हा दाखवलं होतं 5 ते 6 चमचे पाणी मी शिल्लक ठेवलं आहे। तर आता तेच पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं, जे पातेल्यामध्ये आपण पाणी शिल्लक ठेवलं होतं ना, त्यातलं लागेल असं थोडं थोडं पाणी घ्यायचं, म्हणजे फक्त हात त्यामध्ये ओला करायचा आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। छान एकसारखा मऊसूत असा हा गोळा तयार झाला पाहिजे। फक्त लक्षात ठेवा, पीठ जास्त सैलसरही नाही मळायचं आणि जास्त घट्टसरही नाही ठेवायचे, तर मध्यम सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे पहा, मी जास्त पाण्याचा वापर करत नाहीये, फक्त हात ओला करायचा किंवा एक 2 ते 3 थेंब पाणी फक्त घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। आणि आता याच पद्धतीने लागेल असं थोडं थोडं पाणी घेऊन किंवा फक्त हात ओला करून हे पीठ आपण मळून घेऊयात, छान असा गोळा तयार करून घेऊयात। तर इथे पहा, हे भाजणीचं पीठ मी लागेल असं पाणी घेऊन किंवा हात ओला करून छान असं मळून घेतलं आहे। जे पाणी पातेल्यामध्ये शिल्लक होतं त्यातलं थोडंसं पाणी अजूनही शिल्लक राहिलं आहे। आणि आता इथे आपलं चकल्या बनवण्यासाठी परफेक्ट असं हे भाजणीचं पीठ मळून तयार झालं आहे। आता काय करायचं, जेवढं पीठ आपल्या सोऱ्यामध्ये किंवा साच्यामध्ये बसेल ना, तेवढं पीठ आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत। राहिलेलं पीठ बाउलमध्ये ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ते बाजूला ठेवायचं। आता पुन्हा एकदा जेवढं पीठ आपण बाजूला काढून ठेवलंय ना, ते पीठ आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे। मग ते पीठ मळून घेताना सुद्धा पातेल्यामध्ये जे पाणी आहे ना, त्याने फक्त हात ओला करायचा आणि पीठ मळून घ्यायचं। जेवढं छान आणि एकसारखं तुम्ही हे पीठ मळून घ्याल ना, तेवढीच चकली तुमची परफेक्ट बनून तयार होईल। तर इथे पहा, हात ओलसर करून छान असं हे पीठ मी मळून घेतलं आहे। पीठ तुम्ही पाहू शकता, त्यासोबतच या पिठाचं टेक्स्चर पाहू शकता, छान सॉफ्ट असं हे पीठ तयार झाले। पण इथे लक्षात ठेवा, पीठ एकदम सैलसर असं नाहीये, मध्यम घट्टसर आहे।
आता इथे मी अशा पद्धतीने या पिठाचा रोल तयार करून घेते, कारण हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी माझ्याजवळ हा अशा पद्धतीचा साचा आहे तो घेतला आहे. तुम्हाला सुद्धा जर हा साचा घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा प्रोडक्ट टॅगसुद्धा केले, तुम्ही तिथून हे घेऊ शकता. त्यानंतर इथे मी जी चकलीची चकती असते ना ती या साच्याला लावून घेतली आहे. जी खरबडीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची आणि चकतीची प्लेन बाजू आतल्या बाजूला करायची. तेलाने ग्रीस करायची किंवा आतल्या बाजूने तेल लावायची काहीही गरज नाही. आता जो पिठाचा आपण रोल तयार करून घेतलाय ना तो रोल यामध्ये भरायचा. अशा पद्धतीने रोल करून पीठ भरलं ना की चकली छान एकसारखी पडते आणि चकली बनवताना किंवा पाडताना ती तुटत नाही. तर इथे पहा साचा मी बंद करून घेतलाय. आता आपण लगेच चकल्या पाडायला सुरुवात करूया. पण या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप, जेव्हाही तुम्ही चकली बनवायला घ्याल त्याआधीच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, कारण चकली बनवून झाली की ती लगेच तळता आली पाहिजे. जर चकली बनवून तुम्ही बराच वेळ ठेवली आणि त्यानंतर तळली ना तर चकलीमध्ये तेल शोषलं जातं आणि चकली भरपूर प्रमाणात तेलकट होते. तर इथे मी सुद्धा आधीच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. आता आपण चकल्या पाडून घेऊयात. तर इथे पहा चकली बनवण्यासाठी मी चॉपिंग बोर्ड घेतलाय. तुम्ही बटर पेपर किंवा पेपर कटिंग सुद्धा घेऊ शकता किंवा एखाद्या प्लेट सुद्धा घेऊ शकता. आणि चकली बनवून घेताना साचा थोडासा वरतीच धरायचा. पूर्णपणे जर खाली साचा पकडून ही जर चकली तुम्ही पाडली तर चकली तुटू शकते किंवा व्यवस्थित आकार त्याचा होणार नाही. तर इथे पहा एकदम वरती हा साचा मी पकडलाय आणि ही चकली मी बनवून घेतेय. चकली फक्त 4च वेड्याची मी बनवणार आहे. त्यापेक्षा मोठी चकली बनवायची नाही, 3 ते 4च वेड्याची बनवायची, म्हणजे तळताना सुद्धा अगदी व्यवस्थित तळली जाते, तळताना तुटत नाही आणि परफेक्ट अशी तयार होते. तर इथे मी एका वेळी फक्त 5 ते 6 चकल्या बनवून घेणार आहे. चकली बनवून झाली की लगेच तळून घेणार आहे. तुमच्या जोडीला जर कोणी असेल तर तुम्ही चकल्या बनवत गेलात आणि तुमच्या जोडीला कोणी आहे ते तळत गेले तरी सुद्धा चालतील. जर तुम्ही एकटे असाल तर सुरुवातीला 6 ते 7 चकल्या बनवा, त्यात तळून घ्या, त्यानंतर राहिलेल्या बनवा. तर इथे पहा चकल्या बनवून होईपर्यंत कढईमध्ये जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा छान गरम झालं आहे. थोडंसं चकलीचं पीठ तेलामध्ये टाकलं की ते काही सेकंदातच वरती येते, म्हणजे परफेक्ट असं हे तेल गरम झालं आहे. आता गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि यामध्ये चकली सोडायची. तर इथे मी हाताने चकली सोडतेय, पण जर तुम्हाला हाताने ही चकली तेलामध्ये सोडता येत नसेल तर काय करायचं एक ट्रिक सांगते. अशा पद्धतीने उलटणं घ्यायचं आणि उलटण्याने ही चकली तेलामध्ये सोडायची. आणि जर कढई अशा पद्धतीने लहान असेल तर फक्त 3 ते 4च चकल्या एका वेळी तळून घ्यायच्या, जास्त चकल्या तेलामध्ये सोडायच्या नाहीत. चकली तेलामध्ये सोडली की एक अर्धा मिनिटं तरी अजिबात झाऱ्याने हलवायची नाही. एक अर्ध्या मिनिटानंतर ही चकली अलटी पलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती तळून घ्यायची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चकली तळताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा. मंद आचेवर जर ही चकली तुम्ही तळून घेतली तर चकलीमध्ये जास्त प्रमाणात तेल शोषलं जातं. मोठ्या आचेवरती जर चकली तळली तर वरून लगेच रंग बदलतो, आतून कच्ची राहते किंवा तळून तेलामधून काढतो तेव्हा लगेच मऊ पडते. तर इथे पहा तेलावरती जे बुडबुडे येत होते ते पूर्णपणे यायचे बंद झाले आहेत आणि चकलीसुद्धा खाली तळाला जाऊन बसतीये, म्हणजे चकली आतपर्यंत मध्यम आचेवरती मी एकदम परफेक्ट अशी तळून घेतली आहे. आता ही तळून घेतलेली चकली आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते सर्व निघून जाईल. आणि आता राहिलेली चकलीसुद्धा याच पद्धतीने तळायची आहे. पण चकली तळण्यापूर्वी गॅसचा फ्लेम एक अर्धा मिनिट तरी मोठा करायचा. मोठ्या आचेवरती तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच राहिलेल्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आणि तळून घ्यायच्या. तुम्ही जर चकलीची पहिली बॅच काढली आणि त्यानंतर लगेच चकली तेलामध्ये सोडली तर बऱ्याच वेळा तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं, त्यामुळे चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा त्यामध्ये जास्त प्रमाणात तेल शोषलं जाऊ शकतं. तर इथे पहिली बॅच तर मी तळून घेतली आहे. आता राहिलेल्या सर्व चकल्यासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते आणि याच पद्धतीने तळून घेते. त्यानंतर तुम्हाला या चकल्यांचं वजनी प्रमाणसुद्धा दाखवते. पण त्याआधी तुम्ही इथे चकल्यांचा रंगसुद्धा पाहू शकता. छान सोनेरी रंग येईपर्यंत या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा आपल्या सर्व चकल्या बनवून तळून झाल्या आहेत. पुढे मी तुम्हाला चकलीचं वजनी प्रमाणसुद्धा दाखवते, पण त्याआधी ते तुम्ही पाहू शकता चकली छान काटेदार तर तयार झाली आहेच, पण अजिबात तेलकट नाही आहे. आता या ठिकाणी तुम्ही चकलीचा आवाज ऐका. एकदम मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी ही चकली बनवून तयार झाली आहे.
आणि अगदी संपेपर्यंत आहे अशी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते। त्याचप्रमाणे इथे तुम्ही चकलीचं वजन पाहू शकता। 1 किलोपेक्षा थोडीशी जास्तच वजनाला ही भाजणीची चकली भरली आहे। तर तुम्हाला सुद्धा ही भाजणीची चकली ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर मी जो माझा नंबर दिला आहे त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। चकलीचं पॅकिंग कसं करते याआधी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।